मनुष्य प्राणी जन्मभर सुखासाठी धडपड करतो, पण अखेर तो अयशस्वीच राहतो. याचे कारण त्याची प्रयत्नांची दिशा चुकते. देहाला आणि दृश्य सृष्टीला शाश्वत सत्यत्व दिल्यामुळे तो देहाच्याच सुखाच्या मागे लागतो आणि अंती फसतो, असमाधानी राहतो. खरे सुख व आनंद शाश्वतापाशीच आहे, भगवंतापाशीच आहे. तेव्हा भगवत प्राप्ती हेच जीवनाचे साध्य समजावे आणि त्याच्या अखंड स्मरणाने तद्रूप होऊन जावे, हे श्री गोंदवलेकर महाराजांचे सांगणे आहे. देह आणि सृष्टी कर्तव्यापुरतीच खरी मानावी आणि अखंड नामस्मरणात राहून समाधानाचा, आनंदाचा म्हणजेच ईश्वराचा लाभ करून घ्यावा. ही गोष्ट पटवून देण्यासाठी त्यांनी आपले सारे जीवन खर्च केले. त्यासाठी त्यांनी देह झिजवला, निंदा, अपमान, छळ वगैरे त्रास सोसला आणि मानवाला जीवनाची एक नवी दृष्टी दिली. सर्वांनी निस्वार्थी प्रेमाने वागावे, कर्तव्यात जागावे, नीतीला सांभाळावे आणि सद्गुरूंच्या शब्दावर पूर्ण निष्ठा ठेवून निरपेक्षपणे अखंड नामानुसंधानात राहून शाश्वत समाधान आणि आनंद मिळवावा, हेच त्यांच्या शिकवणुकीचे सार आहे.